उपवासाला साबुदाणा, भगर, वरई, राजगिरा हे खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी गोडाचं खायचं असेल पण ते पौष्टिक हवं, तर आहे ना हा मस्त असा बर्फीचा प्रकार आपण म्हणू शकतो किंवा वडीचा प्रकार म्हणू शकतो. पारंपरिक प्रकार आहे. कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दुधाळे बनवल्या जातात. त्याच थाटणीची ही रेसिपी आहे. यापूर्वी ॲरारूटची दुधाळी कशी बनवायची हेही आपण पाहिलं आहे. पारंपरिक पदार्थ बघत आहोत आपण. त्यामध्येच हा मस्त शिंगाड्याच्या पिठाची ही वडी आहे. दिसते खूप छान, आकर्षक आणि चवही छान आणि मुख्य म्हणजे पौष्टिक. पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण नवरात्र विशेष उपवासाचा पदार्थ बनवत आहोत. म्हणजे काहीतरी पौष्टिक खावंसं वाटतं, कारण 9 दिवसांचा उपवास असतो. रोज तुम्ही साबुदाणा, खिचडी, वडे नाही खाऊ शकत. तर असाच हा पौष्टिक पदार्थ आहे. शिंगाड्याची आपण बर्फी बनवत आहोत. ही बर्फी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर 5 ते 6 दिवस छान टिकते. म्हणजे नवरात्र सुरू व्हायच्या आधी जर तुम्ही हे बनवून ठेवली तर 5 ते 6 दिवस आरामशीर खाऊ शकता. एक जरी वडी ही खाल्ली ना शिंगाड्याची, सो अतिशय पौष्टिक हा प्रकार आहे. सुरुवात करण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण घेऊयात 1 कप शिंगाड्याचं पीठ. आत्ता या स्टेजला यामध्ये अजिबात बाकी काही घालायची गरज नाही आहे, म्हणजे तूप वगैरे. आता मध्यम आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत हे शिंगाड्याचं पीठ आपण छान भाजून घेणार आहोत. याचा आहे ना रंग बदलला पाहिजे आणि छान असा खमंग सुवास येईपर्यंत भाजून घेऊया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आपण आहे ना मधुराज रेसिपीवर गेली 14 वर्ष सातत्याने मराठमोळे पदार्थ बघत आहोत, जे विस्मरणात गेलेले आहेत. तर त्यातलाच हा प्रकार आहे. याला ॲक्च्युली दुधाळी असं म्हटलं जातं, जी वेगवेगळ्या पिठांची बनवली जाते. पण आपण आज इथे शिंगाड्याच्या पिठाची बनवत आहोत. नाचणीची दुधाळी बनवली जाते, आरारूटची बनवली जाते, जी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे. आता अशाच पण पारंपरिक पदार्थांसाठी ना मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. आता गॅस करते बंद. खमंग असा सुवास दरवळायला सुरुवात झालेली आहे. वाह, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल मस्त असा बदामी पण रंग पण आलेला आहे. भन्नाट दिसतंय, सुवासही दरवळतोय. आता या स्टेजला मी गॅस केलेला आहे, म्हणजे हे चमच्याचं इथे सांडलं की तुम्हाला दिसेल हा रंगातला फरक. आता यामध्ये मी घालते या स्टेजला सुकामेवा, काजू आणि बदामाचे तुकडे आहेत. इथे सुकं किसलेलं खोबरं तुम्ही घालू शकता आणि हे मिक्स करूया. आणि हे पीठ बंद गॅस केलेलं आहे. एक 5 ते 7 मिनिटं आपण पूर्ण थंड करून घेऊया. आता पीठ व्यवस्थित थंड केलं की आता यामध्ये आपण पुढचे जिन्नस घालूयात. तर यामध्ये मी घालते 1 कप दूध. दूध घालणं अगदी ऑप्शनल आहे, दूध नाही घातलं तरी चालेल. सो 1 कप दूध आणि 2 कप पाणी. पूर्ण पाण्याचा पण इथे वापर तुम्ही करू शकता. 1 कप साखर, साजूक तूप 2 चमचे. हे आधी करूयात मिक्स. गुठळ्या नाही झाल्या पाहिजे या शिंगाड्याच्या पिठाच्या. व्यवस्थित मिक्स करूयात. आता हे तुम्हाला आणखी जर एक स्टेप पुढे न्यायचं असेल तर यामध्ये 1 कप तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता, खवा वापरू शकता, ओल्या नारळाचं चव, सुकं खिसलेलं खोबरं, असं वेगळे व्हेरिएशन करू शकता. पण मी ही अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवते. पारंपरिक पद्धतीमध्ये दुधाचा पण वापर नसतो, फक्त पाणी असतं. आता हे छान असं कंबाईन झालं, एकजीव झालं. गॅस करते सुरू आणि हे एकसारखं ढवळत शिजवून घ्यायचं. खूप वेळ नाही लागत, 7 ते 8 मिनिटात हे एकजीव होऊन जातं. फक्त एकसारखं ढवळत राहणं अत्यंत गरजेचं आहे. एक 5 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल हे मिश्रण आहे ना छान असं एकसंध झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे. आता आणखी एक 2 ते 3 मिनिटं हे शिजवून घेऊया, जोवर याचा ना असा एकसारखा घट्ट गोळा नाही होतो. इथे ना मी वरण आणखी 1 चमचाभर तूप घातलेलं आहे. आधी 2 चमचे घातलं होतं, आता आणखी 1 चमचा घातलेला आहे. म्हणजे याला ना छान अशी ग्लेज येते. सो ते ऑप्शनल आहे. चला, आणि हे मिश्रण आपलं झालेलं आहे तयार. छान असं याचा एकसंध गोळा बनवून तयार झालेला आहे. गॅस करूयात बंद. यामध्ये घालते वेलची पूड आणि आता हे ट्रेमध्ये शिफ्ट करूया. आता इथे मी आपली घरात असते तीच प्लेट घेतलेली आहे. ट्रेचा वापर केला तरी चालेल. इथे ही डिश घेतली आहे. यामध्ये हे मिश्रण घालूयात.
आणि हे छान असं एकसारखं स्प्रेड करायचं. आणि हे छान असं एकसारखं स्प्रेड केलेलं आहे. थोडंसं तुपाचा वापर केला एकसारखं स्प्रेड होण्यासाठी. आता यावर अर्थातच थोडे पिस्त्याचे काप, गुलाबाचे पाकळ्या, हेही हलकंसं प्रेस करूया. आणि हे मिश्रण पूर्ण थंड झालं की याच्या वड्या पाडून घेऊयात. आता ही शिंगाड्याची वडी छान सेट झालेली आहे. आता याचे पीसेस करूयात. हव्या त्या आकारामध्ये ते तुम्ही कट करू शकता. येस. आणि आता हे काढूयात वडी. तुम्ही बघू शकाल सुंदर वड्या पडत आहेत आणि रंग आणि टेक्स्चरही जबरदस्त आलेलं आहे. आता हे काढूयात आपण. क्या बात आहे. म्हणजे प्रॉपर बर्फी म्हणतो ना तशीच ही दिसतीये. आणि जसं मी सांगितलं ही वडी आता तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता रूम टेम्परेचरवर. 2 दिवस तरी छान राहते. फ्रीजमध्ये ठेवली तर आठवडाभर मस्त टिकते. उपवासासाठी अगदी पौष्टिक आणि कमी खर्चिक असा हा पदार्थ आहे. भरड धान्य वर्ष आपण साजरं करत आहोत. शिंगाडा हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. नक्की बनवून बघा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.